भारतात आलेल्या पाश्चिमात्य सत्तांपैकी आपण पोर्तुगीज सत्तेची माहिती बघितली, परंतु याबरोबरच अजून एका पाश्चिमात्य सत्तेनं भारतावर अनेक वर्ष राज्य केलं आणि ती पाश्चिमात्य सत्ता म्हणजे मुघल. 16व्या शतकात बाबरने भारतात येऊन मुघल सत्तेचा पाया रचला आणि 10 नाही 20 नाही जवळपास 323 वर्ष मुघल सत्ता भारतात टिकली. 1858 मध्ये मुघल सत्तेचा अस्त झाला आणि मुघल साम्राज्याचा शेवटचा बादशाह ठरला बहादूर शाह जफर. मुघलांचा इतिहास हा रक्तरंजित आहे. सत्तेसाठी यांनी भावाभावांचे खून केले आणि हे आपल्याला माहितच आहे, परंतु एका बापाने एका बादशाने सत्तेसाठी आपल्या पोराचेच डोळे काढले आणि हा बाप हा बादशाह म्हणजे जहांगीर. जहांगीरच्या मुलापैकी त्याचा खुसरो नावाचा मुलगा हा कर्तबगार आणि हुशार होता. त्यामुळे जहांगीरच्या बापाला म्हणजे अकबराला असं वाटत होतं की आपल्यानंतर सत्तेची गादी ही आपल्या नातवाला म्हणजे खुसरोला मिळावी. परंतु या सत्तेच्या लढाईत जहांगीर जिंकला. त्याने आपल्या मुलाला साखळदंडाने कैद करून दिल्लीच्या रस्त्यावर त्याची धिंड काढली. एवढेच नव्हे तर 1607 साली आपल्या मुलाचे डोळे काढले. त्यानंतरही खुसरो तब्बल 15 वर्ष जगला, परंतु आपल्याला अडचण नको म्हणून त्याच्याच भावाने म्हणजे शहाजहानने त्याची हत्या केली. हे असलं मुघलांचं कुटुंब.